जय श्रीराम मित्रांनो, मी अक्षय आणि गावाकडे आलेलो आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या रानातील नाला जिथं पाणी साठतं पावसाचं किंवा उकडीचं आलेलं. आणि सकाळी मम्मीने आवाज देऊन देऊन जाग केलं. पुण्याला झोपायची सवय लागली. चांगलं 7:30ला उठलोय आणि आता मम्मी म्हणली झोपलाय एवढा वेळ, आता जा लवकर आणि दाऱ्यावर थांब. मग आता दाऱ्यावर आलोय आपण. हे बघा कंस पडलेलीत. भाऊ तिकडं कांदा काल पेरलेला, त्यात थोडस वरनं बीस कटतात आणि तेच आपल्याला भिजवायचंय आज. फायनली मित्रांनो आपल्याला नळी सापडली आणि आपण सोलर पंप चालू केलाय. बघा, सोलर आमच्या शक्तीचा कंपनीचा सोलर पंप आहे. किती पाणी मारतोय हा. पिशवी वाहून चालली, उन्हानुसार पाणी मारतो. इकडे भाऊ बी टाकते आणि आपला डॉग डॉन बघा कुठं हिंडतोय. इथे कांदा पेरले असल्यामुळं जास्त वसऱ्यावर पाणी लावावं लागतंय. हे बघा माझं एवढं, ह्या 3 आणि त्या 2 एवढं झाले आणि मला तिथपर्यंत भिजवायचंय. तिथनं पाणी चालू आहे. एवढं काम आतापर्यंत आपल्याकडे आलेलं आहे आणि हे पहिल्या वेळेस असल्यामुळं बघा कसं फुटतंय. कसं आहे, सेम वसऱ्या गेलेल्या आहेत बरोबर लावल्यामुळे. मातोश्रींनी आपल्याला मस्त सोमवार असल्यामुळं खिचडीसाठी आणून दिलत आणि आपलं आतापर्यंत एवढं काम झालं आणि अजून एवढं भिजवायचं राहिलं. आपल्याला आज रोटर मारायचं काम आलं आणि ट्रॅक्टर मध्ये गेलो तर ट्रॅक्टरला डिझेल नव्हतं. मग आता आपण डिझेल पंप आलो. डिझेल नाही ना, तर डिझेल टाकत होतो. हे आमच्याच गावातलं असल्यामुळे ते विचारत होते पुण्याहून कधी आला काय. त्यांना सांगितलं आलोय, सुट्ट्या होत्या म्हणून गावाला. बाकी काय, डिझेल टाकलं मस्त 3000. आता आपलं डिझेल आणून आपण टाकून घेतलेलं. बघा डिझेलची टाकी बी भरपूर डिझेल झाली जवळजवळ. तर आपण चालू करून घेऊ आणि आपल्याला जायचं होतं रोटर मारायला, पण याला मोगड आहे त्यामुळे आपल्याला इथला रोटर जोडून घ्यावा लागेल. फायनली आपला रोटर जोडून झाला होता. आपण चाललोय आता जिथं रोटर मारायचं तिथं. हे बघा, आणि इथं पोचलो. रानात काम चालू झालं. त्यानंतर म्हणलं स्टार्टिंगचं दाखवा. नंतर अशा प्रकारे मित्रांनो आपलं सगळा रोटर मारून झालाय. हे बघू शकता रान कसं झालंय. रोटर झाल्यावर आपण आलतो राहिलेला कांदा भिजवायला. तोपर्यंत भाऊ भिजवत होता आणि अशा प्रकारे आपलं जवळजवळ सगळं संपलंय भिजवायचं. आणि आता गावाकडे आलोय आणि पोहायला गेलो नाही असं काय होणार नाही. त्यामुळे आता आपल्याला जायचंय पोहायला. एवढं झालं चला. फायनली गाईज आपण काम उरकून आलोय विहिरीवर. आता मस्त आपण पोहायचं झालंय आपलं. आणि ते बघा तिथं छोट्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली आणि कंच वाहते ते. हे बघा, आणि आता आपली आपली वाट बघती. आपल्याला गुरांना चारा काढायचा. हे बघा गिनीगोल आहे. हा गिनीगोल आपल्याला काढायचा आहे. या गिनीगोल मध्ये आपली झाडं लपून बसलेत. त्यांना आपल्याला बाहेर आणावं लागेल म्हणजे त्यांची वाढ होईल. हे बघा पेरूचं हे नारळ, ते एक चिक्कू दिसत पण नसेल. हा बघा असंच कंटिन्यू नारळ हे ते आहे.
त्यानंतर इथं गुरं सोडायचं काम लागलं. गुरं सोडली म्हणजे त्यांना दावी लावून बांधायला लागतं. ते बांधून घेतलं. नाल्यापाशी गवत आलेलं आहे भरपूर, तिथं खात्यात. नंतर खाली ट्रॉली भरायला आलो. हे पाणी वाढलं होतं. ही पाईपलाईन डायरेक्ट वड्याला पाणी काढून दिलेलं आहे. इथनं 4 इंची पाईपलाईन केलेली आहे, ती वड्याला काढले. आणि त्यानंतर आपण पोचलेलो. आता इथंच ट्रॅक्टर आणि ते होतं, ते भरत होते ट्रॉली, पण त्यांना उरकणार नाही म्हणून मदतीला मी आलतो. मी आलो की काम फटाफट होऊन जातं, त्यामुळं झालं. नीतूबाईला म्हणलं ट्रॅक्टर घेऊन मी जातो. नंतर हे रान रोटर मारायचं काम ठरलं. नंतर हे मका पेटून घ्यावी लागली त्याच्यासाठी. त्याच्या अगोदर भाऊ मला म्हणलेलं त्या कणसाकडे काय गेला नाही पाहिजे, जाळ नाही तर बघतो. भाऊ काय घरी नव्हते. मग बादली घेऊन आलो त्या कणसापाशी. ती बघा बादली, पाणी आणलेलं त्याच्यासाठीच. आणि नंतर हे बघा लास्टचा फ्यू. सगळं पेटवायचं झाल्यानंतर बाय बाय गाईज.